जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानात गेले 15 दिवस धान्य वितरणाचा सर्व्हर डाऊन असल्याने रेशन कार्ड धारकांचे बोटाचे ठसे उठत नसल्याने रेशन कार्ड धारकांना तासनतास दुकानाच्या बाहेर बसून रिकाम्या हाताने परत जावं लागतंय। त्यामुळे सामान्य नागरिकांवर उपासमारीची वेळ येणार आहे। तसंच रेशन कार्ड धारकांना या महिन्याच्या रेशन पासून मुकावं लागणार आहे। अशा तांत्रिक बिघाडामुळे होणारी लोकांची गैरसोय तात्काळ थांबावी व सामान्य जनतेला रेशन कार्ड धारकांना त्वरित धान्य वितरण होईल यासाठी शासनाने प्रयत्न करून कार्यवाही करावी। अन्यथा सर्व लोकांना घेऊन भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असे निवेदन भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिले आहे। आज जिल्हाधिकारी साहेबांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने रेशन दुकानांवर ज्या अडचणी निर्माण झाल्या आहेत आणि त्या अडचणींमुळे सामान्य ज्याला रेशन दर महिन्याला मिळतं आहे ते रेशन मिळण्याचं थांबलं आहे। हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे, हा पूर्ण महाराष्ट्रात किंवा देशात आहे। परंतु आज आम्ही ॲडिशनल कलेक्टरना बर्गे साहेबांना अशी विनंती केली की सामान्य नागरिकाला जे रेशन मिळणं आवश्यक आहे ते मिळण्याकरता हा टेक्निकल प्रॉब्लेम दूर करून नियमितपणे त्यांना हे रेशन कसं मिळेल याच्याकरता आपण प्रयत्न करावेत। टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह होईपर्यंत आपण थंब न करता त्यांना रेशन द्यावं अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली। त्यांनी कलेक्टर साहेबांशी बोलून केंद्राकडे या संदर्भामध्ये पाठपुरावा करू असं आम्हाला सांगितलं आहे। आम्हाला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीच्या या प्रयत्नांना लगेच यश मिळेल आणि सामान्य जनतेला होणारा हा त्रास निश्चितपणे थांबेल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।